सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर तुम्हाला समजलंच असेल की मकर संक्रांत विषयी मी आज बोलणार आहे. तर मकर संक्रांत का म्हटलं जातं हे तर पहिलं मी सांगते. कारण की पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो, म्हणून या सणाला मकर संक्रांत असं म्हणतात. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, म्हणजे उत्तरेकडे सरकत असतो, म्हणून याला उत्तरायण असे देखील म्हटलं जातं. तर सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या सूर्याचं संक्रमण जेव्हा होतं त्यावर आपल्या जीवनावर देखील याचा परिणाम होत असतो. या दृष्टीने आपण हा सण साजरा करत असतो. संक्रांत म्हणजे काय, तर सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणं. अशा 12 संक्रांत असतात, परंतु आपण एकच संक्रांत साजरी करतो. संक्रांत, किंक्रांत, भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असे आपले सण असतात. तर हा सण का साजरा करतो, तर हा सौभाग्याचा, वाण लुटण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तसेच सूर्यनारायणांची सेवा देखील या दिवसापासून अनेक जण करत असतात. तर मकर संक्रांतीला काय योग्य आहे, किंवा कोणता मुहूर्त शुभ आहे, किंवा कोणतं फळ चांगलं आहे, किंवा दान कोणतं देऊ शकतो, आणि संक्रांतीला कोणतं काम वर्ज्य करायचं आहे, त्याबद्दल मी आज संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तर संक्रांतीमध्ये आपल्याला संक्रांत ही नेहमीच जानेवारी महिन्यात कधी येत असते, तर 14-15 तारखेला येत असते, हे सर्वांना माहीत आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाल कधी आहे? सोमवारी दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल आहे संक्रांतीचा. 15 जानेवारीला सोमवारी संक्रांत आहे. तर सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणात होत असल्याने वाहन तिचा कोण आहे, तर संक्रांतीचे वाहन हे घोडा आहे. उपवाहन हे सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केले आहेत. काळे संक्रांतीने वस्त्र परिधान केले आहेत, त्यामुळे ते आपल्याला वर्ज्य आहेत. काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत. कोणत्याही महिलेने संक्रांती दिवशी काळा ड्रेस, काळे कपडे कोणीही घालायचे नाहीत. तर त्याचबरोबर हातात भाला घेतलेला आहे, हळदीचा टिळा लावलेला आहे, वयाने वृद्ध असून बसलेली आहे, वासाकरता दुर्वा घेतलेल्या आहेत, चित्रान्न भक्षण करत आहे आणि ब्राह्मण जातीचे आहे, भूषणार्थ सोने धारण केलेले आहे, वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी आहे, समुदाय मुहूर्त 15 आहेत, उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे. ही संपूर्ण संक्रांतीची माहिती आहे. तर यावरून ठरत असतं की संक्रांतीला कोणतं वस्त्र घालायचं, किंवा कोणत्या वस्तू महाग होणार आहेत, व कोणत्या दिशेला संक्रांत पाहत आहे, त्यामुळे त्या दिशेचा उत्तरोत्तर प्रगती होणार आहे, हे यावरून ठरत असतं. तर संक्रांती च्या काळात, म्हणजे त्या दिवसभरात संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणतं दान देऊ शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर संक्रांती दिवशी तुम्ही नवीन वस्त्र, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती यथाभक्ती काहीही दान करू शकता. त्याचबरोबर संक्रांतीला तुम्हाला कोणती कामं वर्ज्य करायची आहेत ते सांगते. तर दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, त्या दिवशी गवत, वृक्ष, रानातली कामं करणं शक्यतो टाळायची. गाई म्हशींची धारा काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत. म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं आहे. मांसाहार तर वर्ज्यच असतो, पण या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. तर किंक्रांतीला कोणतंही शुभ काम करायचं नसतं, हे आपल्याला माहीत आहे. कारण की किंक्रांत ही चांगली नसतं असं म्हटलं जातं. त्याच्यामागे काही शास्त्रीय कारणे असतील, किंवा काही जुन्या रूढी परंपरा असतील, पण किंक्रांतीला आपण कोणतंही शुभ काम करत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. आता संक्रांतीचे आपण फळ बघणार आहोत. संक्रांतीचे फळ म्हणजे काय, म्हणजे ज्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे, किंवा ज्या संक्रांतीने जे परिधान केलं आहे ते महाग होईल, किंवा संक्रांती ज्या दिशेला पाहत आहे, किंवा ज्या दिशेतून येत आहे त्या दिशेचा उत्तरोत्तर प्रगती होत असते असं म्हटलं जातं. तर संक्रांतीचं फळ काय आहे, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होणार आहेत. म्हणजे सोनं परिधान केलेलं आहे, त्यामुळे सोनं महाग होईल. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होणार आहे असंही सांगितलं जातं. त्यामुळे संक्रांतीचा सण अतिशय आनंदाने साजरा करा. थंडी असल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो, म्हणून तिळात स्निग्धतेचा गुण अधिक असतो. गुळ हा उष्ण मानला जातो, म्हणून आपण तिळगुळ वाटत असतो. संक्रांतीला आपण अनेक वाणे देत असतो. तर सर्व महिलांना ज्याची त्याची इच्छा किंवा परिस्थिती असेल तसं तुम्ही वाण द्या.
पण मी एक स्वामी सेवेकरी आहे, म्हणून माझी महिलांना विनंती आहे की स्वामी समर्थ केंद्रात एकदा भेट द्या. वाण देण्यासाठी अतिशय सुंदर गोष्टी तिथं आहेत. ग्रंथ जर महिलांच्याकडून वाचन होत नसेल तर ग्रंथ नका देऊ, पण रांगोळीचे साचे आहेत ज्यामध्ये लक्ष्मी पद्मा आहे, गोपद्मा आहे, पोपट कोयरी आहे, गायत्री पद्मा आहे, स्वामी समर्थांचं नाव लिहिलेले सुंदर असे अक्षरात रांगोळीचे साचे आहेत. किंवा आपल्या इथे शुभ अशा 5 वनस्पती मिळतात. पांढरे रुई, जास्वंद, कण्हेर, शेवंती, भुईरिंगणी याचे वाण लुटावे. तर या पांढरी रुई असेल, जास्वंद, कण्हेर, शेवंती याचे उपयोग अतिशय सुंदर आहेत. तुम्ही ती पॉकेटे जर खरेदी केलीत तर त्यावर सगळे त्यावर दिलेले आहे. पांढरी रुई आपल्या नेहमी जर पर्समध्ये पॉकेटमध्ये जवळ ठेवली तर बाहेरची बाधा आपल्याला होत नाही. अशा एक ना अनेक वस्तू तुम्ही महिला सेवेकरी देऊ शकता. तुम्ही केंद्रामध्ये भेट द्या, त्यानंतर तुम्हाला आपोआप माहिती पडेल की तुम्ही कोणत्या वस्तू दान देऊ शकता. तर माझं सर्व महिलांना विनंती आहे की स्वामी सेवेकरी घडवा, स्वामी सेवेची माहिती द्या. आपल्या घरी महिलांना हळदी कुंकवाला बोलवल्यानंतर त्यांना त्याची माहिती द्या. संक्रांत ही अतिशय सुंदर असा सण आहे. तर संक्रांत सगळ्यांनी भरभरून आनंदाने साजरी करा. आणि या दिवशी सर्व माहिती देखील तुम्हाला मी सांगितलेली आहे. आणि कोणती साडी परिधान करायची किंवा कोणता रंग परिधान करायचा, काळे सोडून तुम्ही कोणतंही वस्त्र परिधान करू शकता. काळं त्या दिवशी वर्ज्य आहे, कारण की संक्रांत काळा रंग घालून आलेली आहे. त्यामुळे तुम्ही काळा रंग सोडून कोणताही रंग तुम्ही त्या दिवशी परिधान करू शकता. तर ही साधी सोपी तुम्हाला माहिती पोचवायची होती. तर संक्रांतीचं हळदी कुंकू सर्व महिलांनी आपल्या मित्र मैत्रिणी कोणीही असतील महिला वर्ग सेवेकरी त्यांना बोलवा व आपल्या स्वामी समर्थ केंद्राची किंवा स्वामी सेवेची माहिती करून द्या. आणि सर्वांनी आनंदाने हा सण साजरा करा. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंटमध्ये विचारत चला. कमेंट करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या चॅनेलला अजिबात विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.